नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कृषी विभागामार्फत मित्रांनो विविध पदांच्या पदभरतीच्या जाहिराती 2023 मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यापैकी मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती, ती म्हणजे मित्रांनो कृषी विभागामधील विविध जे कृषी सहसंचालक ऑफिसेस आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यामध्ये पहा वरिष्ठ लिपिक असेल, सहाय्यक अधीक्षक असेल किंवा मित्रांनो इतर जी पदं होती अजून जी की सरळ सेवेची होती मित्रांनो, ज्याच्यामध्ये मित्रांनो आज त्याच्याबद्दल एक प्रसिद्धीपत्रक महत्त्वाचं प्रसिद्ध झालेलं आहे. आणि कृषी सेवक या पदभरतीबद्दलची जी तुमची परीक्षा झाली मित्रांनो या ठिकाणी 16 व 19 जानेवारी 2024ला, त्याच्याबद्दल ही माहिती आपण पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर पहा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती हे परिपत्रक आलेलं आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. 25 जानेवारीचं हे परिपत्रक आहे. IBPS संस्थेमार्फत मित्रांनो सप्टेंबर 2023 मध्ये, म्हणजे तुमच्या मित्रांनो सप्टेंबर 2023 मध्ये ज्या जाहिराती आल्या होत्या, ज्याच्यामध्ये पहा कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपिक आणि इतर जी काही पदं होती, तर ती पदभरती प्रक्रिया तुमची झालेली होती मित्रांनो. त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळं उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे. तर याद्वारे कळवण्यात येते की याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून यथाशीघ्र म्हणजे लवकरच मित्रांनो निकाल लावण्यासाठी IBPS संस्थेस कळविलेलं आहे. तर बघा मित्रांनो, खाली वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कृषी आयुक्तालयामार्फत मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे. लवकरच तुमचा निकाल लावावा यासाठी IBPS कंपनीला मित्रांनो कळवलेलं आहे. आणि IBPS कंपनी आपल्याला माहिती असेल, तुमचा रिझल्ट जो आहे मित्रांनो PDF स्वरूपामध्ये देते. तुमचे प्रत्येक विषयामध्ये किती मार्क्स पडले, तर एकूण टोटल कितीपैकी मार्क्स पडले आणि 45% जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचं यादीमध्ये नाव होतं. यादी लागल्यानंतर मग पहिली यादी लागेल तुमची गुणपत्रिकेची आणि त्याच्यानंतर मग तुमची निवड यादी, प्रतीक्षा यादी लावले जातात तुमच्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार आणि जागेनुसार. तर हे प्रसिद्धीपत्रक खूप महत्त्वाचं होतं. बरेच विद्यार्थी या ठिकाणी या पदांबद्दल कृषी विभागाच्या पदभरतीबद्दल विचारत होते, तर हे प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिलेली. आता मित्रांनो कृषी सेवकची तुमची सध्या परीक्षा झालेली आहेत. तर कृषी सेवकचे मित्रांनो पेसा संवर्गातील सोडून बाकी या ठिकाणी नॉन पेसामधील रिक्त पद भरण्यासाठी कार्यवाही करण्यात आलेली आहे. पेसामधील अजून तुमच्या परीक्षा बाकी आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो 16-19 जानेवारी रोजी ही परीक्षा राबवण्यात आलेली आहे. याचे अजून मित्रांनो तुमचे रिझल्ट जे आहेत ते डिक्लेअर झालेले नाहीत. आपल्याला माहिती असेल IBPS ही तुमची आन्सर की देत नाही मित्रांनो, डायरेक्टली रिझल्ट लावला जातो तुमचा. तर याचा जसा ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो रिझल्ट लावला जाईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. याबाबतही मित्रांनो येणाऱ्या फेब्रुवारी मंथमध्ये कधीही याचेही रिझल्ट लागू शकतात कृषी सेवक या पदांसाठीचे. जशी त्याबद्दल ऑफिशियल माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. तर मित्रांनो हे वरिष्ठ लिपिक वगैरे स्टेनोग्राफर या पदांसाठीचे मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात तुमची आलेली होती सप्टेंबरमध्ये. त्याची माहिती मित्रांनो या ठिकाणी भेटलेली आहे. लवकरच त्याचे निकाल लावण्याचं काम केलं जाणार आहे. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतीमधील सामान्य ज्ञान हा विषय तुमचा जो असेल त्यासाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान या विषयासाठी वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. GS म्हणजेच मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील तर तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी TCS IBPSने 2022-23 मध्ये घेतलेल्या परीक्षेमधील राज्यघटना, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, पर्यावरण, विज्ञान अशा विविध विषयांचं मित्रांनो उपटॉपिकांचं घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे TCS IBPSने जुलै 2023 पर्यंत घेतलेल्या 21 प्रकारच्या जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांमधून या पुस्तकामध्ये GSच्या प्रश्नांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. तर आत्ता सध्या मित्रांनो तुमच्या जे येणाऱ्या पदभरती आहेत 2023 मध्ये जाहिराती आलेल्या, ज्याच्यामध्ये राहिलेली जिल्हा परिषदची ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरती असेल, त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय लिपिक सिपाई पदभरती असेल, त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक पदभरती असेल किंवा महानगरपालिकेच्या मित्रांनो 2-3 महानगरपालिकेच्या जाहिरातीही आलेल्या आहेत सरळ सेवेच्या. या सर्व पदांसाठी मित्रांनो तुम्हाला सामान्य ज्ञान विषय कॉमन असतो. तर TCS IBPSने कसे प्रश्न विचारले ते पाहण्यासाठी वन लायनर स्वरूपामध्ये तुम्हाला हे पुस्तक भेटेल. द्वितीय आवृत्तीचं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे किंवा कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती देखील तुम्हाला खरेदी करता येईल.